20 जानेवारीला मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता मुंबईला रवाना होणार आहेत आणि तो प्रवास पायी करणार आहेत। तत्पूर्वी काल अंतरवाली सराटीमधून काही मराठा समाजाचे नागरिक असतील, शिष्टमंडळाचे लोक असतील, ते मुंबईला गेलेत आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत त्या ठिकाणच्या स्थळांची पाहणी करत आहेत। कोणती स्थळं असतील, कसं आंदोलन करणार आहेत, आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, काल शिष्टमंडळ गेलं, जागेची पाहणी केली, काय माहिती घेतली? नाही, शिष्टमंडळ नाही आहे आमचं. तर शिष्टमंडळ समित्या काहीच नाही आहे। एक मराठा आंदोलक म्हणून मराठा बांधव तिथं गेलेले आहेत आणि सगळेजण आता त्या जे 4-5 ग्राउंड आहेत ते बघतील, कारण ते सगळेच आम्हाला जवळपास लागणार आहेत, त्यापेक्षाही जास्त। त्या हिशोबाने ते गेलेत। मुंबईचे बांधवसुद्धा, मराठा बांधव सगळे ते बघत आहेत। माझी आपल्या TV 9च्या माध्यमातून मराठा बांधवांना खास करून विनंती आहे की जित काही ओळखी आहेत आमच्या तिथपर्यंत आम्ही सांगू शकतो, काही ओळखी नाही आहेत, कोणी नाराज राहू नका। आम्हाला सगळ्यांचा सारखा सन्मान करणार आहेत आम्ही। स्वतःहून पुढे या, मतभेद असतील नसतील तुमच्यात मला माहिती नाही, परंतु सगळं सोडून एवढ्या विषया गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे। तुम्ही एकत्र या सगळे आणि मुंबईतल्या घराघरातला मराठा या आंदोलनासाठी तुम्ही बाहेर पडा, तिथंसुद्धा मदतीला साथीला या। आमच्याकडून तुमचा कुठंही मानसन्मान कमी पडला असं होणार नाही। आम्ही सगळ्यांना सारखा मानसन्मान देऊ, कारण इथं विषय आपल्या गोरगरिबांच्या जातींच्या पोरांचा आहे। म्हणून आपण मुंबईत एकत्र यावं। कुणीही म्हणू नका की मला फोन नाही आला किंवा मला सांगितलं नाही। एखादीच ओळखी नसल्यामुळं सांगू शकलं नसतं कुणी, स्वतःहून पुढं व्हा अशी आमची तुम्हाला सगळ्या घराघरातल्या मुंबईतल्या मराठा बांधवांना विनंती। सगळे बाहेर या। मराठा समाज मुंबईला जाणार आहे, कोट्यावधीची संख्या असणार आहे, आपण असं म्हटलात। कुठेतरी शासनावर दबाव आहे, मुख्यमंत्री आपल्याशी बोललेत, गृहमंत्री बोललेत, कुणी चर्चा केली काय याबाबत आपल्याशी? नाही नाही, या विषयावर नाही। या विषयावर कोणी केली नाही, गृहमंत्र्यांनी केली नाही, कोणीच नाही या विषयावर। परंतु आम्ही आमच्या विषयावरती ठाम आहेत की आम्हाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे। आम्ही तिथं आहोत आणि आम्ही ते घेणार आहे। त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही। मुंबईला 20 तारखेला अंतरवालीहून आम्ही निघणार। लोकांची चालण्याची क्षमता बघून, त्यांची काळजी घेऊन आम्ही मुंबईकडे चालणार आहेत। मग दिवस किती लागतील हे माहीत नाही कोणालाच, परंतु आम्ही आमच्या समाजाच्या हिशोबानं चालणार आहेत। कारण ते इथं आजारी पडले आणि तिथं नेऊन ॲडमिट केले याच्यासाठी नाही, आम्हाला सगळा विचार करून हे करावं लागणार आहे। आणि स्वतःच्या रक्षणासाठी, झोपण्यासाठी, अन्नधान्य खाण्यापिण्याचं घेण्यासाठी आपण आपले ट्रॅक्टर, ट्राल्यासह सगळं घ्या। टेम्पो, ट्रक, गाड्या काय असेल ते तुम्ही सोबत घ्या। कोणाचे काय नोटिसा दिल्यात आणि जप्ती काय करत नाही कोणी, कसं काय जप्ती करते ते बघू, त्याची काळजी तुम्ही करू नका कोणीच। जर कोणाचं जप्ती केलं ना ट्रॅक्टर, सगळं देवेंद्र फडणवीस साहेबाच्या नागपूरच्या घरी आणि मुंबईच्या घरी जाऊन बसू सगळेचे सगळे। त्याची काय काळजी करू नका, कारण तुम्ही काय त्यात दगड घेऊन नाही चालले, काठ्या घेऊन नाही चालले, तुम्ही खायच्या वस्तू त्याच्यात घेऊन चालले। खायच्या वस्तू न्यायच्या नाही, पांघरायची वस्तू नाही न्यायच्या नाही, मग काय न्यायचं? तुम्ही देणार का आम्हाला तिथं? हे सगळ्या वस्तू दैनंदिन जीवनात दर दिवस जे लागणार आहेत आम्हाला जीवनासाठी, त्या घेऊन आम्ही चाललो आहे। त्यामुळं त्याला काय समाजाने घाबरण्याचं कारण नाही। एखादा गुन्हा झाला आणि काय झाला अजिबात घाबरायचं नाही। इथं पोराचं कल्याण होणार आहे आयुष्याचं। आपलं मुंबईकडे ट्रॅक्टर घेऊन निघान, म्हणा जप्त होईल, काय होत नाही जप्त फिरतं। पोरांच्या पुढं वाहनाला काय किंमत आहे? सगळ्यांनी घेऊन जायचं नसतं। पोरं घरात कोणी मराठ्याने बसायचं नाही। मुंग्यासारखे मराठे बाहेर पडा मुंबईकडं। 20 तारखेला अशी रीग लागली पाहिजे मराठ्यांची, इतक्या ताकदीनं बाहेर पडा। काय नाही, घरी राहिलं तरी पोरांचं वाटलं होणार आहे, कशाला राहत आहे घरी? सगळे बाहेर पडा। शंभूराज देसाई असं म्हटलेत की जरांगे पाटील यांनी संयमानं घ्यावं, पिटिशन संदर्भात आमच्यासोबत चर्चा करावी किंवा जे सल्लागार मंडळी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करावी, दिल्लीला यावं, नसन जमत तर VCद्वारे आपला सल्लागारांशी संपर्क केला जाईल। क्युरिटी पिटिशनच्या बाबत चर्चा करायला आम्ही ते आरक्षण मराठ्यांनी कधी नाकारलंच नव्हतं। पण ते NT-VGNT सारखं टिकणार आहे का हा मराठ्यासमोरचा मूळ प्रश्न आहे। ते ओपन कोर्टात त्याची हिअरिंग होणार आहे का? ते टिकणार आहे का? नसता पुन्हा पाडे तेच वाचायला लागणार आहेत आम्हाला। आमचं पुन्हा तेच वाटलं होणार, आम्ही तेच लढायचं। त्यापेक्षा मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सापडल्यात, मराठ्यांना सरसकट ओबीसीमध्ये घ्या, त्यांचा समावेश करा, कायदा पारित करा, विषय संपला। हे इतकं सोपं आहे। आणि संयम आहे आमचा। संयम नसतं तर 6 महिने सरकारला आम्ही दिलेत नसते। संयम आहेत, शांततेत, आणि शांततेत मुंबईत हे मराठी येणार आहेत, पण करोडोत येणार आहेत। घरात तुम्हाला मराठा दिसणार नाही यावेळी। देशाला आणि राज्याला मराठा किती प्रचंड ताकदीनं येतोय आणि किती शांततेत किती आलाय, हे देशाला आदर्श घालून देणार आहे। आणि इतक्या मराठ्यांची धडक मोठी आत्तापर्यंत कोणीच बघितले नसेल देशात। एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा घराच्या बाहेर पडणार आहे। मिळेल त्या वाहनानं बाहेर पडणार आहे मराठा, मिळेल त्या वाहनानं। 20 तारखेला मराठा समाज मुंबईकडे जाणार आहे, पण त्याच दरम्यान ओबीसी नेत्यांनी पण मुंबईमध्ये सभेसाठी परवानगी मागितली आहे। नाही, त्यांचं नाही मला माहिती, त्याचा अधिकार आहे, ते नाही माहीत मला।
अंतिम लढाई आहे मराठा आरक्षणाची असं आपण म्हणता. काय मुंबईमध्ये मराठा समाजाला आरक्षण भेटेल 100%? वापसच येणार नाहीत आम्ही. एकदा आता 20 तारखेला त्या दिशेनं निघालो, मुंबईच्या दिशेनं पायी वाटचाल करायचा रस्ता आम्ही ठरवला. आम्ही सगळे मराठी पायी मुंबईकडं उद्देश घेऊन निघालो की मराठा आरक्षणाचा. आणि मराठा आरक्षण हेच ध्येय आमचं. किती दिवस लागत आहेत जायला यापेक्षा उद्देश काय हे महत्त्वाचं आहे. 20 तारखेला आरक्षणाच्या दिशेनं आम्ही निघालोय, मुंबईच्या दिशेनं आम्ही निघालोय आणि ध्येय सगळ्यांच्या मनात आहे आरक्षण घेऊन यायचं. मग लागतात किती दिवस यापेक्षा 20 तारखेला आम्ही मुंबईच्या दिशेनं आरक्षणासाठी वाटचाल करायला लागलो आणि ती सुरू आहे. ती वापस वाटचाल आता बंद होणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय. आता आरक्षण घेऊनच वापस येणार. 4 दिवस लागो किंवा 8 दिवस लागो जायला किती दिवस लागतात हे महत्त्वाचं नाही. दिशा तर ती आहे मुंबईची 20 तारखेची. मग मागं पुढं होऊ शकतं, पण लोक दमले, पाय सुजले, हात सुजले, मग उगाच पळवायचे रात्रंदिवस आणि तिथे नेऊन ॲडमिट करायचे. याने आरक्षण मिळेल का? त्यामुळं समाजाच्या चालण्याच्या हिशोबानं चालावं लागणार आहे. फक्त दिशा आणि ध्येय याला लई किंमत आहे. दिशा आहे मुंबईची 20 जानेवारीला आणि ध्येय हे मराठा आरक्षण मिळवण्याचं. त्याच्यावर आम्ही पक्के ठाम आहेत. नक्कीच दिशा ठरली आहे आणि ध्येय ठरलं आहे. मुंबईला जाणार मराठा समाजाला आरक्षण भेटल्याशिवाय परत येणार नाहीत असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.